लास्ट व्हिडिओपर्यंत आपण मोल म्हणजे काय असते ते पाहिलं आणि मोल म्हणजे किती नंबर असते, मोलची व्हॅल्यू पाहिली. अवोगॅड्रो नंबर म्हणतात त्याला. मोलचे जे व्हॅल्यू असते 6 × 10⁻23 जे असते नंबर, त्याला एक मोल म्हणतात. कंपाऊंडचे मोल पाहिले, एलिमेंटचे मोल पाहिले. आता आपण पाहूत मोल ऑफ गॅसेस. गॅस दिले असतील तर त्याचे मोल कसे काढतात. मोल्स ऑफ गॅसेस. गॅस दिले असतील तर त्याचे मोल कसे काढतात. मोल्स ऑफ गॅसेस. एक व्याख्या आहे, लिहून घ्या. बघा, कोणती जर गॅस असेल तर तिचा जर एक मोल घेतला आपण, एक मोल ऑफ एनी गॅस ॲट STP. STPचा अर्थ काय असते, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. STPचा अर्थ काय असते, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. ऑक्युपाईज म्हणजे ती घेते जागा. ऑक्युपाईज 22.4 लिटर वॉल्यूम. वॉल्यूम म्हणजे जागा. तर किती जागा लागते एक मोल गॅसला. जर ती STPला असेल तर तिला किती जागा लागते, 22.4 लिटर आकारमान असते तिचं. आकारमान असते 22.4 लिटर. बघूत आता आपण याच्यात अजून डिटेलमध्ये बघूत. हे लक्षात ठेवा आकडा 22.4 लिटर. हे आकडा लक्षात ठेवा. लिटरमध्ये वॉल्यूम. आधी मी सांगतो तुम्हाला स्टँडर्ड STP काय असते. STP असते स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. कोणतं टेम्परेचर आणि प्रेशरला स्टँडर्ड म्हणतात. तर टेम्परेचर किती पाहिजे स्टँडर्ड टेम्परेचरसाठी, 273 केल्विन. म्हणजे डिग्री सेल्सिअसमध्ये किती होते, 0 डिग्री सेल्सिअस. आणि प्रेशर किती पाहिजे, स्टँडर्ड प्रेशर किती असते, 1 ATM. 1 ATM म्हणजे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्यालाच दुसरं जर युनिट लिहिलं तर आपण त्यालाच काय म्हणतात, 760 mm ऑफ Hg. 760 mm ऑफ Hg. किंवा मग त्यालाच तुम्ही जर याच्यामध्ये लिहिलं cm ऑफ Hg, mm म्हणजे मिलीमीटर, 76 cm ऑफ Hg म्हणतात त्यालाच. हे सगळे कोणते प्रेशर आहेत, स्टँडर्ड प्रेशर आहेत. सगळे कोणते प्रेशर आहेत, स्टँडर्ड प्रेशर आहेत. हे सगळ्यांचा अर्थ एकच आहे, फक्त वेगवेगळ्या युनिटमध्ये दिलेत. आपण पुढे बघूत आता आपण. तर अर्थ काय होता, कोणतीही तुम्ही गॅस जर घेतली, एक मोल गॅस घेतली, एक मोल गॅस. हे काय, एक मोल म्हणजे काय, नंबर. तर एवढी संख्येमध्ये तुम्ही गॅसचे रेणू घेतले. गॅस काय असणार आहे आता, कंपाऊंड. तर एवढ्या रेणू तुम्ही एक मोल गॅसचे रेणू घेतले तर त्यांना जागा किती लागते, 22.4 लिटर जागा लागते. 22.4 लिटर. आता वॉल्यूमचं युनिट इथे किती आहे, लिटर. यालाच जर आपण दुसरं लिहायचं म्हटलं तर लिटरलाच काय लिहितात, डेसिमीटरचा घन, DMचा क्यूब. 1 लिटर म्हणजे 1 डेसिमीटरचा घन असते. तर 22.4 लिटर म्हणजे 22.4 डेसिमीटरचा घन असते लिटर. किंवा यालाच 22 लिटरलाच आपण काय लिहू शकतो, 22 लिटरलाच काय लिहू शकतो, 22,400 ml. कारण 1 लिटर म्हणजे 1000 ml असते. तर 22.400 लिटर म्हणजे किती असणार आहे, 22,400 ml. कारण लिटरचं ml करायसाठी कितीनं गुणावं लागते, 1000नं मल्टिप्लाय करावं लागते. लिटरचं ml करायसाठी 1000नं मल्टिप्लाय करावं लागते. तर 22.4ला जर तुम्ही 1000नं मल्टिप्लाय केलं तर किती होते, 22,400 ml. तर हे एकच आहे सगळं. 22.4 लिटर म्हणजेच काय असते, 22,400 ml. आणि यालाच तुम्ही दुसऱ्या युनिटमध्ये कसं लिहू शकता, 22,400ला mlलाच काय म्हणतात, सेंटीमीटरचा घन. 1 ml म्हणजे 1 सेंटीमीटरचा घन असते. आणि 1 लिटर म्हणजे 1 DMचा घन असते. असं लिहून घ्या कुठेतरी बाजूला.
1 लिटर इज इक्वल टू 1 DM चा घन म्हणजे डेसिमीटरचा घन, आणि 1 ml जे असते ते 1 cm चा घन असते. आणि हे लिहून घ्या की 1 लिटर जे असते ते असते 1000 ml. हे लिहून घ्या, हे युनिटचे कन्वर्जन आहेत. हां, तर मग बघा परत, 1 मोल गॅसला, जी की कशामध्ये STP आहे, STPला म्हणजे काय, STPचा अर्थ काय असते की स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशरला आहे. म्हणजे त्या गॅसचं प्रेशर किती आहे, 1 ATM आहे, आणि प्रेशर किती आहे, 1 ATM आहे, आणि तिचं टेम्परेचर किती आहे, 273 केल्विन म्हणजेच 0 डिग्री सेल्सिअस. तर तिला जागा किती लागते, तिला व्हॉल्यूम किती ऑक्युपाय करते, ती 22.4 लिटर. कळलं का. आता हे म्हणून या 22.4 लिटर व्हॉल्यूमलाच काय म्हणतात, मोलार व्हॉल्यूम. यालाच काय म्हणतात, कारण मोलार व्हॉल्यूमचा अर्थ काय, 1 मोल गॅसला लागलेली जागा. मोलार व्हॉल्यूम म्हणजे काय, 1 मोल गॅसची व्हॉल्यूम, 1 मोल गॅसची व्हॉल्यूम, त्यालाच काय म्हणतात, मोलार व्हॉल्यूम. आणि 1 मोल गॅसची व्हॉल्यूम किती असते, 1 मोल गॅसची व्हॉल्यूम किती असते, 22.4 लिटर. तर यालाच काय म्हणतात, मोलार व्हॉल्यूम. 22.4 लिटरलाच काय म्हणतात, मोलार व्हॉल्यूम, म्हणजे 1 मोल गॅसची व्हॉल्यूम. तर मग आता मोल काढायचा अजून एक फॉर्म्युला तयार होते, गॅसचे मोल काढायचा. आधी बघा, मी आधीच सांगतो तुम्हाला, नंबर ऑफ मोल्सच्या आधी किती फॉर्म्युले आहेत आपल्याकडे, नंबर ऑफ मोल्सचे फॉर्म्युले काय आहेत. जर कंपाऊंडचे मोल्स काढायचे असतील मला, तर गिवन मास, गिवन वेट भागिले काय असते, मोलार मास, मोलार मास. हे एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. नंबर 2चा काय फॉर्म्युला, नंबर ऑफ मोल्स काढायचा. जर मॉलिक्यूल दिले असतील तर नंबर ऑफ मॉलिक्यूल्स, म्हणजे मॉलिक्यूल्सची संख्या दिली असेल तर नंबर ऑफ मॉलिक्यूल्स डिवायडेड बाय NA, म्हणजे अवोगॅड्रो नंबर केलं तरी नंबर ऑफ मोल्स येते. आणि आता तिसरा आपल्याकडे फॉर्म्युला आहे गॅसचे मोल काढायचा. नंबर ऑफ मोल्स, मोल्स ऑफ गॅस इज इक्वल टू व्हॉल्यूम, गॅसची व्हॉल्यूम लिटरमध्ये डिवायडेड बाय 22.4. 22.4लाच काय म्हणतात, मोलार व्हॉल्यूम. तर दिलेल्या गॅसची व्हॉल्यूम भागिले मोलार व्हॉल्यूम. हे 22.4 पण कशामध्ये असते, लिटरमध्येच. चला तर मग एक क्वेश्चन करूत या फॉर्म्युल्यावर नवीन. फाइंड व्हॉल्यूम काढायची आहे, ऑक्युपाईड व्हॉल्यूम काढायची, ऑक्युपाईड बाय 3 मोल्स काय दिलेत, गॅसचे मोल दिलेत, 3 मोल्स ऑफ CO2 गॅसचे 3 मोल दिलेत ॲट STP. बघा फॉर्म्युला काय, नंबर ऑफ मोल्स, बघा फॉर्म्युला काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस इज इक्वल टू व्हॉल्यूम भागिले 22.4 लिटर. आपल्याला काय विचारले, आपल्याला विचारले व्हॉल्यूम विचारली आणि नंबर ऑफ मोल्स दिलेत. तर बघा नंबर ऑफ मोल्स दिलेत, तर मी इथं नंबर ऑफ मोल्स टाकतो, किती दिलेत, 3. व्हॉल्यूम विचारली आहे, तर व्हॉल्यूमच्या जागी काय टाकतो, व्हॉल्यूम, जे की लिटरमध्ये येणार आहे, आणि भागिले काय असते, 22.4. ओके. तर मग आता व्हॉल्यूम काढायची आहे, तर 22.4 इकडं डिव्हिजनमधून इकडं कुठं येते, मल्टिप्लिकेशनमध्ये, 3 × 22.4. हां, ते मल्टिप्लिकेशन किती येणार, व्हॉल्यूम किती येणार, 3 × 4, 3 चौक 1200ला 2 हातचा आला 1, 3 दोन्ही 6 आणि 1 7, आणि 3 दोन्ही 6, आणि 1 पॉईंट नंतर हे, तर 67.2 लिटर आली व्हॉल्यूम. म्हणजे याचा अर्थ काय झाला, 3 मोल, बघा परत बघा, 3 मोल CO2ला किती जागा लागते,
67.2 लिटर वॉल्यूम म्हणजे आकारमान लागते. त्या गॅसचा आकारमान किती आहे? 67.2 लिटर वॉल्यूम. आणि 3 मोल CO2 किती ग्रामचा असणार आहे? 1 मोल CO2 किती ग्रामचा असते? 44. तर 3 मोल CO2 किती ग्रामचा असते ते सांगा. आता एक मी क्वेश्चन देतो त्याचे आन्सर तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहा. त्याचे आन्सर कॉमेंट्समध्ये टाका. क्वेश्चन आहे, फाइंड नंबर ऑफ मोल्स ऑफ O3 गॅस. O3 गॅस आहे, लक्ष द्या. नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत. प्रेझेंट इन मोल्स काढायचे तुम्हाला. 5.6 डेसिमीटरचा क्यूब एवढी वॉल्यूम दिली ऑफ O3 गॅस ॲट STP. याचा आन्सर खाली कॉमेंट्समध्ये टाईप करून सांगा. अजून एक घ्या क्वेश्चन 2. कॉमेंट्समध्ये याचं क्वेश्चन 1 म्हणून आन्सर लिहा. कॉमेंट्स करताना क्वेश्चन 1 टाका आणि मग आन्सर लिहा. आणि याचं लिहा क्वेश्चन 2 आणि आन्सर लिहा. क्वेश्चन 2 आहे, फाइंड नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स प्रेझेंट इन 11.2 लिटर ऑफ H2 गॅस. क्वेश्चन खाली कॉमेंट्समध्ये आन्सर करताना याच्यात क्वेश्चन 2 लिहा आणि मग पुढे आन्सर लिहा. आणि पहिल्याचं क्वेश्चन 1 टाकून आन्सर लिहा. क्वेश्चन 3 घ्या, फाइंड द वॉल्यूम काढायची आहे तुम्हाला ऑफ 8 ग्राम ऑफ O2 गॅस. बघा तुम्हाला यावेळेस ग्राम दिले, वजन दिले म्हणजेच मोल दिले आणि मोलहून तुम्हाला वॉल्यूम काढता येते. या वजनाचे मोल करून घ्या. परत एकदा मी हिंट देतो, वजनाचे मोल करून घ्या आणि मोलपासून नंतर तुम्ही काय काढा? वॉल्यूम काढा. दिलेल्या वजनाचे मोल करून घ्या आणि मग वॉल्यूम काढा. क्वेश्चन 4 घ्या. फाइंड द वॉल्यूम occupied by 128 gram of SO2 gas at STP. तर हे चारही क्वेश्चनचे आन्सर करून खाली कॉमेंट्समध्ये टाईप करा. क्वेश्चन नंबर 1 आणि त्याचा पुढे आन्सर इज इक्वल टू क्वेश्चन नंबर 2 त्याचा पुढे आन्सर इज इक्वल टू असे चारही क्वेश्चनचे आन्सर कॉमेंट्समध्ये टाईप करून सांगा.